महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटकमधून देखील भाविक तुळजापूरमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। तर ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। यामुळे अंबाबाई मंदिराचा परिसर देखील भाविकांनी फुलून गेलाय। नाताळच्या सुट्टीमध्ये देवदर्शन आणि पर्यटन या दोन गोष्टींना सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसतायत। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांच्या अशा रांगा लागल्या आहेत। तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले। तर अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। अक्कलकोट नगरी भाविकांनी अक्षरशः फुलून गेली आहे। नाताळच्या सुट्टीमुळे मुंबई पुण्याहून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले। तर नाताळ आणि वर्षाचा शेवट असल्यामुळे शेगावमध्ये संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्यातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि गोवा या राज्यातून संत गजानन महाराजांचे भक्त शेगावमध्ये दाखल झाले। तर सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा भाविकांची अलोट गर्दी दिसते आहे। त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत। त्यामुळे दर्शनासाठी पर्यटकांना 3 ते 4 तासांचा वेळ लागतोय। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या काळामध्ये पर्यटक धार्मिक स्थळांना पसंती देत आहेत। तर ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा जल्लोष करताना अनेक पर्यटक पर्यटनवारी करतात। भंडाऱ्यातील ऐतिहासिक अंबागड किल्ल्याचं संवर्धन आणि जतन व्हावं यासाठी तरुणाईनं साफसफाई आणि स्वच्छता मोहीम राबवून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज केलंय। तर सुट्ट्यांमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। बिबट्या, वाघ आणि अस्वलांच्या दर्शनानं पर्यटकांचा ओढा आणि उत्साह देखील वाढतो आहे। तर कोकण देखील पर्यटकांचं फेवरेट आहेच। ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे पाय कोकणातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांकडे वळले आहेत। सिंधुदुर्गातील शिरोडा, वेळागर, सागरेश्वर, वेंगुर्ले बंदर, भोगवे, तारकर्ली, देवबाग, मालवण, तळाशील आणि चिवला बीच या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाल्याचं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।